पथकाचा आज रेकॉर्ड होणार आहे. ओके. 110 किलोचा माणूस वर चढणार आहे. चल वेदक चल. उडी मार चल. काय एवढा बोल 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 भले भले की तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मी स्वतः मालक तुमचं सरचं स्वागत करतोय. तर आज आपण जाणार आहोत ट्रिपला. चिपळूणच्या पुढे रामपूर म्हणून एक गाव आहे, तिथे एक आपण फार्म हाऊस बुक केलाय. म्हणजे कंपनीतले सगळे मित्र आहेत. पार्टी करायचा प्लॅन झाला तर चाललो आता. आज शनिवार आहे, उद्या रविवार पण आहे, म्हणून मस्तपैकी स्टेला चाललोय. तर ब्लॉग पुढे तुम्ही कंटिन्यू करा, दाखवतो तुम्हाला जर्नी कशी आहे ती. आता आपण मोटो ब्लॉगिंग सेटअप आपल्या शिफ्ट होऊ. चला कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आता आपण निघालोय टुवर्ड्स चिपळूण आणि त्याच्या पुढचं रामपूर. पाऊस पण म्हटलं त्यामुळे मला आता मोटो ब्लॉगिंग करायला भेटणार नाही. पुस्तकं बघा, थोडा थोडा पाऊस आहे. इथं गाडी सरते, जपून घ्यायला लागतं भरपूर. बाकीचे सगळे कंपनीतनं आता सुटले असतील, घरी जातील आणि आपल्याला सगळे चिपळूणला भेटतील. तर आता पहिल्यांदा आपल्याला जायचंय घाणी गुंटात ओंकार शेठ कदम यांच्या घरी, कारण त्यांना तिथनं पिकअप करायचे. मग आपण तिथनं निघणार टुवर्ड्स रामपूर. मित्रांनो, आता आपण पोचलोय लोट्यात. हा लोट्याचा बीच. आता आपण बीच खाली थांबू आणि कॉल करू ओंकार शेठला. भाई त्याचाच कॉल येतो. फोन माझा कंटिन्यू वाजतोय. उशीर झालाय वाटतं. मी त्यांच्या अगोदर आले भाई. तसं पण थांबू इथं, फोन करू, बघू कुठं आहे. पाऊस आहे. मे बी आपण डायरेक्ट मोटो ब्लॉग वरून ब्लॉगवर शिफ्ट होऊ शकतो, कारण कॅमेरा दिसतोय आणि मला तो नको. म्हणून बघू आता कसं काय पुढं. जर पाऊस जास्त असला तर आपण मोटो ब्लॉग स्टॉप करू आणि डायरेक्ट ब्लॉगवर शिफ्ट होऊ. आम्ही निघालोय आणि आमच्या स्वागताला पाऊस दिसला असं कधी होईल का भाई. आम्ही जेव्हा ज्या टायमाला बाहेर निघालो त्या टायमाला तुफान पाऊस आहे. तुफान बघा, पाऊस बघा. तोंडावं लागतोय तोंडाव. आणि आमचं आता निघालो. बाकीचे सगळे चिपळूणला फरशी थांबलेत. तिथे गेलो होतो, ब्लॉग कंटिन्यू करतो. चला. डोल स्किन आहे टच मध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही इथं फरशीव थांबलोय. बाकीचे सगळे येतात ना. आमच्यासोबत आहेत योगेश पवार, भावी प्रो कबड्डीचे खेळाडू. भाऊ लवकरच प्रो कबड्डी मध्ये दिसतील अशी अपेक्षा आहे. इज्जत आहे, इज्जत आहे. आणि इथं बाकीचे सगळे उभे आहेत. इंट्रोड्यूस करतो मी, कारण आता मी ब्लॉग चालू केलाय. थांब जरा, पुढची स्क्रीन ओपन करू, लगेच काय करतो. ओ माय गॉड. हर्ष मोरे आणि हे अरे हा ओंकार कदम, ओंकार वेदक आणि राज साहेब. आता इथं थोडा वेळ थांबलोय, कारण आमची बिर्याणीची ऑर्डर दिली ती येते. तिथनं मग डायरेक्ट आपली जर्नी चालू. आम्ही तर बिर्याणीसाठी थांबलो होतो. आता बिर्याणी आली तर आम्ही निघालोय सगळे. चला मित्रांनो, पाऊस तुफान आहे, तुफान. म्हणजे आम्ही काय कुठला पेटी ठेवून जातो काय समजत नाही. अक्षरशः डोळे उघडायला पण असा त्रास होता. आणि चेहरा पावसाच्या थेंब पडत हातात होता असा अक्षरशः. पळव अगं बाई, तुम्हाला आता वरचा व्ह्यू दाखवतो, वरचा व्ह्यू. तर मित्रांनो, आता आम्ही जस्ट आमच्या लोकेशनवर पोहोचलोय. इथनं डायरेक्ट चालू ना ब्रो. बघा, इथं आम्ही आज स्टे करणार आहोत. चैतन्य रिसॉर्ट मंगल कार्यालय. ते भाई लग्न पण लागतं तिथं. आमचं लागलं तर काम 25 इंट्रो वगैरे बघा, क्वालिटी आहे. ते राहायची सोय अशी चांगली आहे. आता आमचा रूम कुठं आहे तो शोधू आम्ही. तर मित्रांनो, अथक प्रयत्नानंतर आता आम्ही इथं पोहोचलोय. तुम्हाला पहिल्यांदा रूम दाखवतो कशी आहे ते. बघा, तिकडचे दाखवतो, तिकडचे, कारण तिकडं आम्ही थांबलो, इकडे पण आम्हीच थांबलो. तरी पण ही क्वालिटी हे दाखवतो. ते बघा रूम.
बघा अशी काय रूम आहे आमची, 2 बेड आहेत. आम्ही 8 जण म्हणून आम्ही 2 रूम घेतलेत, तिकडचे आणि इकडचे. बघा अशी काय रूम आहे, एसीची पद्धतशीर. आणि इकडं आपलं टॉयलेट बाथरूम, तेवढा काही विषय नाही. हॉलिडे मजा येईल आज स्टेला मजा येईल. आणि पुढचं दाखवतो तुम्हाला. पुढे इकडे मंगल कार्यालय आहे, म्हणजे लग्न वगैरे लागतो. समोर स्विमिंग पूल आहे आणि इथं असा खुला एरिया आहे, म्हणजे एरिया चांगला आहे. आणि तिकडे पण असे रूम आहेत. ह्या साईडला जेवायचं आहे, म्हणजे जेवणासाठी सोय केली. आणि असं काही सीन आहे. हॉलिडे म्हणजे भारी, आज मजा येईल, आज धिंगा नाही फुल. तर मित्रांनो आता आम्ही आलो स्विमिंग पूलचा आनंद घ्यायला. उडी मारचल. तर आता दहीहंडीचा प्लॅनिंग चालू आहे. दहीहंडीचा प्लॅनिंग शेट आता फुल दहीहंडी. चल उभा राहा. गोविंदा पथकाचा आज रेकॉर्ड होणार आहे. ओके. 110 किलोचा माणूस वर चढणार आहे. गुड बाय. संपला विषय. पथकाचं नाव जय जवान. ए चल लाव तर लाव चल. ब्रेक आहे. आम्ही 110 किलो वरती थर लावा. ट्रिपल एक्का लावा, ट्रिपल एक्का. नो चल वेदन चल. अरे याला करू म्हणून रात्रभर 10 वाजता. एकशे 10 किलो माणूस वर चढवला आम्ही. आला नागावरती आला.